राजस्थानमध्ये एक असं ठिकाण आहे जिथे सरकारने ऑफिशियली बोर्ड लावला आहे, सूर्यास्त के बाद प्रवेश वर्जित. हे कोणी भूत प्रेत यावर विश्वास ठेवणारा सांगत नाही. हे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया सांगत आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आज आपण जाणार आहोत इंडियाच्या मोस्ट हॉन्टेड फोर्टची स्टोरी, भानगड किल्ला. जिथे रात्री कोणी थांबलं तो परत आलाच नाही असं म्हणतात. पण खरंच असं काय झालं होतं इथे? एका राजकन्येची ब्युटी, एका तांत्रिकाचं ऑब्सेशन आणि एक शाप जो आजही जिवंत आहे. तर चला सुरू करूया भानगड का वो रात. 16व्या शतकात राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एक शहर होतं, भानगड. आणि भाऊ, हे कोणी साधं गाव नव्हतं. राजा माधो सिंह यांनी हे शहर वसवलं होतं. त्यांचे वडील होते महान मुघल सम्राट अकबराचे सेनापती मानसिंह, रॉयल ब्लड लाईन. भानगड म्हणजे प्रॉस्पेरिटीचं सिम्बॉल होतं. मंदिरं, हवेल्या, बाजार, 10,000पेक्षा जास्त लोक इथे राहायचे. लाईफ वॉज गुड. पण हिस्ट्रीने एक गोष्ट वारंवार शिकवली आहे, जेव्हा सगळं परफेक्ट असतं ना, तेव्हाच काहीतरी गडबड होणार असते. आणि ती गडबड आली एका राजकन्येच्या रूपात, किंवा म्हणा तिच्या रूपामुळे. राजकन्या रत्नावती, राजा छत्रसिंह यांची मुलगी. आणि भाऊ, तिच्या सौंदर्याच्या चर्चा फक्त राजस्थान नाही, पूर्ण भारतात होत्या. म्हणतात की दूर दूरच्या राज्यातून राजपुत्र तिच्यासाठी मागणी घालायला यायचे. तिचं सौंदर्य लेजेंडरी होतं. पण एक माणूस होता जो राजपुत्र नव्हता. तो होता सिंघिया नावाचा तांत्रिक. सिंघिया ब्लॅक मॅजिकमध्ये एक्सपर्ट होता, काळ्या विद्येचा मास्टर. आणि त्याने रत्नावतीला बघितलं आणि त्याचं डोकं फिरलं. आता नॉर्मली कोणी मुलगी आवडली तर लोक काय करतात? जिम जॉईन करतात, पर्सनॅलिटी डेव्हलप करतात. पण हा तांत्रिक होता ना, त्याला शॉर्टकट्स आवडायचे. त्याने ठरवलं ब्लॅक मॅजिक वापरून रत्नावतीला आपल्या प्रेमात पाडायचं. आणि त्यासाठी त्याने एक प्लॅन बनवला. एके दिवशी रत्नावती बाजारात गेली होती. तिची दासी तिच्यासाठी सुगंधित तेल विकत घेत होती. सिंघिया तिथेच होता. त्याने त्या तेलावर मंत्र टाकला, ब्लॅक मॅजिक. जो कोणी हे तेल लावेल तो सिंघियाच्या प्रेमात वेडा होईल. पण इथे एक ट्विस्ट आला. रत्नावती साधी मुलगी नव्हती. तिलाही ओकल्ट सायन्सेसचं नॉलेज होतं. तिने ते तेल हातात घेतलं आणि तिला कळलं यात काहीतरी गडबड आहे. आता तांत्रिक समजला असेल की प्लॅन चालला आहे. पण भाऊ, राजकन्या स्मार्ट होती. रत्नावतीने ते तेल एका मोठ्या शिळेवर फेकलं. आणि जी गोष्ट झाली ती सिंघियाला अपेक्षित नव्हती. त्या शिळेने उडी घेतली. मंत्राच्या प्रभावाने ती शिळा सिंघियाच्या दिशेने गेली आणि त्याला चिरडून टाकलं. सिंघिया मरत होता, रक्ताच्या थारोळ्यात. पण त्याच्या डोळ्यात फक्त एकच गोष्ट होती, राग, रिवेंज. मरण्यापूर्वी त्याने शाप दिला, या भानगडचा प्रत्येक माणूस मरेल, हे शहर नष्ट होईल आणि यांच्या आत्म्यांना कधीच मुक्ती मिळणार नाही. आणि भाऊ, पुढच्याच वर्षी भानगड आणि अजबगड यांच्यात युद्ध झालं. रत्नावती त्या युद्धात मारली गेली. तिच्यासोबत हजारो लोक मेले. पूर्ण भानगड शहर उद्ध्वस्त झालं. कोणी म्हणतं हा कोइन्सिडन्स होता, पण लोकल्स म्हणतात
हा तांत्रिकाचा शाप होता. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट, जे लोक मेले त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही. ते आजही भानगडच्या किल्ल्यात भटकतात. आता तुम्ही म्हणाल, अरे हे तर लेजेंड आहे, खरं नाही. ठीक आहे, तर ऐका आजच्या रिअल एक्सपिरियन्सेस. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्सना इथे स्ट्रेंज इलेक्ट्रोमॅग्नेटिक ॲक्टिव्हिटी मिळाली आहे. कॅमेराज अचानक बंद पडतात, बॅटरीज ड्रेन होतात. टुरिस्टना इथे बाईचं रडणं ऐकू येतं. कोरी नसताना पावलांचे आवाज, कोणाला परफ्यूमचा वास येतो, जसं कोणी राजघराण्यातली व्यक्ती जवळून गेली. एक लोकल गाइड सांगतो, साहब रात को यहाँ जो आता है वो वापस नहीं जाता. या तो पागल हो जाता है या त्याने वाक्य पूर्ण केलं नाही. करायची गरजच नव्हती. म्हणूनच ASIने ऑफिशियल नोटीस लावलाय, सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर इथे कोणालाही प्रवेश नाही. इंडियामध्ये असं एकाच हिस्टॉरिकल साईटवर आहे. रत्नावतीचा आत्मा आजही आपल्या न्यायासाठी भटकतोय का? सिंघियाचा शाप खरंच इफेक्टिव्ह होता का? की हे सगळं फक्त एक लेजंड आहे? कोणाला माहीत. पण एक गोष्ट नक्की, भानगर किल्ल्याची रात्र ती आजही रहस्यमय आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच हॉरर स्टोरीजसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. रिकॅप रागा, सिनेमा इन मिनिट्स. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.